नमो बुद्धाय. तथागत बुद्ध प्रेम करुणा मैत्री यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर पुष्पा कांबळे आपण सर्वांचे स्वागत करते. त्रिशरण मंत्र साधनामध्ये मुद्रा आणि मंत्राचा समावेश असतो. लामा फेरा उपचार पद्धती बौद्ध उपचार पद्धती म्हणतात. लामा फेरा उपचार पद्धतीत 12 प्रतीकचिन्हाचा प्रयोग केला जातो. प्रत्येक प्रतीकचिन्ह वेगवेगळ्या अडचणीसाठी, रोगासाठी आणि भौतिक आध्यात्मिक सुखासाठी नेमलेले आहे. त्रिशरण मंत्र साधनामध्ये मंत्र, मुद्रा आणि प्रतीकचिन्हाच्या साहाय्याने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सुख, शांती, समाधानासाठी प्रार्थना केली जाते. लामाचा अर्थ ती व्यक्ती जी भगवान बुद्धच्या ज्ञानाचा प्रयोग लोक कल्याणासाठी करतात आणि फेराचा अर्थ उपचार पद्धती, उपचार करणे. फेरा म्हणजे उपचार करण्याचा एक प्रकार आहे, म्हणून लामा फेरा उपचार पद्धती म्हणतात. याची सुरुवात भगवान बुद्धपासून सुरू झाली. या उपचार पद्धतीत प्रथम मनाचे विकार बाहेर पडतात. काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, जलन, अहंकार इत्यादी. त्रिशरण मंत्र साधनामध्ये हस्तमुद्राचे आणि स्वरचे अधिक महत्त्व आहे. त्रिशरण मंत्र साधनामध्ये आजचे विषय आहे शरीरात मधुमेहला कंट्रोल ठेवण्यासाठी मंत्राचा आणि मुद्राच्या साहाय्याने उपचार केला जातो. उपचार पद्धती. दुसरा आहे ध्यान साधना कशी करावी आणि प्राण ऊर्जाचा प्रवेश शरीरामध्ये कसा होतो. तिसरा आहे स्वर, डावा स्वर, उजवा स्वर आणि मध्य स्वर ह्यांच्यापासून काय काय लाभ मिळतात ते. आणि चौथा आहे रोग बरे करताना शरीरामध्ये स्थित 7 चक्राशी संबंधित मंत्र आणि मुद्राच्या साहाय्याने जी जी इच्छा आहे, जे जे रोग आहे ते बरे करता येतात, जी जी इच्छा आहे ती पूर्ण करता येते. प्रथम आहे स्वर साधना. स्वर साधनापासून काय काय लाभ मिळतात तर स्वर साधनापासून लाभ, डावा स्वरपासून विशिष्ट इच्छा पूर्ण होतात आणि उजव्या स्वरपासून विशिष्ट इच्छा पूर्ण होतात आणि मध्य स्वरपासून आध्यात्मिक प्रगती होती. आजच्या भागात पहिला स्वरपासून जो लाभ आहे तो आहे घराच्या मंदिरात किंवा घराच्या ज्याही भागात पूजापाठ होत असेल, विशिष्ट पूजा किंवा नेहमीची, तो जेव्हा उजवा स्वर चालू राहील तेव्हा दिवा लावणे. दुसरा लाभ आहे विद्यार्थ्यांनी गणित सोडवताना त्यांचा उजवा स्वर चालू राहिला पाहिजे. तिसरा लाभ आहे कोणताही विषय वाचताना त्यांचा डावा स्वर चालू राहिला पाहिजे. चौथा आहे पूजा करताना मध्य स्वर म्हणजे सुषुम्ना स्वर चालू राहिला पाहिजे. पूजा करताना, ध्यान करताना, मंत्रपाठ करताना सुषुम्ना स्वर चालू राहिला पाहिजे. पाचवा, विवाहित स्त्री पुरुष रात्री झोपताना पुरुषाचा उजवा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर चालू राहिला पाहिजे. संतती आणि आरोग्य चांगले राहते. सहावा लाभ, कोर्ट कामकाज संबंधी सह्या सिग्नेचर करत असाल तेव्हा उजवा स्वर चालू राहिला पाहिजे. सातवा लाभ आहे त्रिशरण मंत्र साधना करताना मध्य स्वर चालू राहिला पाहिजे. सातवा लाभ आहे कारखान्याचे, ऑफिसचे ॲग्रीमेंट करताना उजवा स्वर चालू राहिला पाहिजे. आणि आठवा लाभ आहे व्यायाम करतेवेळी उजवा स्वर चालू राहिला पाहिजे. ह्याच्यानंतरचा विषय आहे शरीरामध्ये प्राण ऊर्जा, वैश्विक ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवेश कशी करते. ज्यांनी प्राण ऊर्जा शरीरात प्रवेश केल्याने काय परिणाम होतो तो प्राण ऊर्जाबाबत जाणून घेऊ. कशा प्रकारे प्राण ऊर्जा शरीरात प्रवेश करते आणि ध्यान साधना कशी करावी आणि त्याचं महत्त्व. लाईफ फोर्स एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, प्राण ऊर्जा, वैश्विक ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा वेगवेगळी नावे आहेत. ऊर्जा विश्वामध्ये व्याप्त आहे, सर्वत्र आहे. प्राण ऊर्जा कायम अस्तित्वात असते. व्यक्तीला जीवन जगण्यासाठी प्राण ऊर्जाची आवश्यकता असते. प्राण शक्ती कमी आहे कसे ओळखायचे तर जीवन जगताना अनेक अडचणीचे दुःख, कष्ट अनुभवाला येतात. गंभीर रोग लागतात, सतत आजारपण चालू राहते, कर्ज वाढत जाते, औषधांवर खर्च चालू राहतो, भांडण तंटे वाढत जाते, कोर्ट केसेस, पोलीस केसेस होतात, नातेसंबंध खराब होतात, व्यवसायात नुकसान होते,
कोणतेही काम वेळेवर होत नाही, नेहमी काळजी वाटत असते, नकारात्मक विचार येत असतात, अशा वेळी काय करावे सुचत नाही, अशा अनेक मनाविरुद्ध घटना घडत असतात, तेव्हा तुमच्या लक्षात आले पाहिजे की तुमच्या शरीरात प्राण ऊर्जाची कमतरता आहे. ती भरून काढली तर सर्व दुःख, कष्ट, अडचणी निघून जातील. तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. शरीरात प्राण ऊर्जा ध्यान करून वाढवता येते. ध्यान करताना प्राण ऊर्जा मनाच्या मार्गे शरीरात प्रवेश करते. ध्यान म्हणजे काय? तुमच्यासमोर ज्या काही हालचाली, घडामोडी होत असतात त्याकडे बघणे, ध्यान देणे, त्याबाबत कोणताही विचार मनात न आणता त्याकडे बघत राहणे. त्याचबरोबर स्वतःचा श्वास आत घेताय आणि बाहेर सोडता ह्याकडे ध्यान देणे. इनहेल आणि एक्सहेल करणे. तुम्हाला एवढंच करायचे आहे, बाकी काहीही करायचे नाही. ध्यान आपोआप घडते. ह्या स्थितीला ध्यान साधना म्हणतात. ह्या स्थितीत जी वैश्विक ऊर्जा, प्राण ऊर्जा प्राप्त होते, ती ऊर्जा तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी वापरू शकता. ती इच्छा तुमच्या मनात येते, ती लगेचच पूर्ण होते. तेव्हा तुम्हाला समजून येईल की तुमच्या शरीरात वैश्विक ऊर्जाचा प्रवेश झाला आहे. ध्यान साधना सांगताना, ऐकताना सोपी वाटते, परंतु तितकी सोपी सरळ नाही. जसा जसा ध्यान साधनाचा अभ्यास कराल तसे तसे तुमच्यात जागरूकता वाढत जाईल. म्हणजेच तुम्ही प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक कराल. वैश्विक ऊर्जा वाढत जाते. तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यास मदत होते. तेव्हा तुम्ही तुमचे जीवनाचे शिल्पकार असता. भगवान बुद्ध चे विचार. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्ध यांना विचारले गेले की तुम्हाला ध्यान केल्याने काय मिळाले? यावर भगवान बुद्ध यांनी उत्तर दिले, मला ध्यान केल्याने काही नाही मिळाले, परंतु माझ्या मनातून, शरीरातून खूप काही निघून गेले. जसे काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, जलन, अहंकार असे अनेक दुर्गुण माझ्यातून बाहेर पडले. तुमचे मनच सर्व काही आहे. तुम्ही जसा विचार कराल तसे बनाल. विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुंभार आहे. जीवनाचे वाळवंट करायचे किंवा नंदनवन करायचे प्रचंड सामर्थ्य विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. तुम्ही जरी विचारांचा विचार केला नाही तरी विचार मात्र तुमचा विचार करतात. तेच तुमचे सुख दुःखाला कारणीभूत ठरतात. त्रिशरण मंत्र साधना सुरू करण्यापूर्वी वातावरणमध्ये त्रिशरण मंत्रची ध्वनी वाजत राहिली पाहिजे. बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. वातावरण मंत्राच्या साह्याने शांत होते. भगवान बुद्ध प्रेम, करुणा, मैत्री सांगतात. उपचार पद्धतीत 12 प्रतीकचिन्ह आहे. प्रत्येक पहिले प्रतीकचिन्हचे नाव आलुमा आहे. हे प्रतीकचिन्ह आज्ञाचक्रावर काढायचे असते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. आणि हार्ट चक्रवर प्रतीकचिन्ह काढायचे असते, ज्याने इच्छापूर्ती होत असते. भगवान बुद्धला नमन करून त्यांचे आशीर्वादसाठी त्रिशरण मंत्रची एक माळ करावी लागते. बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी हा त्रिशरण मंत्र आहे. भगवान बुद्धाचा आशीर्वाद प्राप्त होतो. उपचार प्रयोग स्वतःसाठी करायचे असेल तर फोटोवर करावे. ज्या व्यक्तीला डायबिटीसचा त्रास आहे त्या व्यक्तीच्या फोटोवर किंवा त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष त्यांच्यावर बी उपचार करू शकता. आलुमा प्रतीक चिन्ह आज्ञाचक्र आणि अनाहत चक्रावरती काढायचे असते. मुद्रा पकडणे आव्हान मुद्रा भगवान बुद्धांना त्यांची ऊर्जा बोलावण्यासाठी आव्हान मुद्राची अशा प्रकारे मुद्रा आहे. अंगठ्याला करंगळी बोटाच्या शेवटी टच करणे ही आहे आव्हान मुद्रा. आकाशाच्या दिशेला ठेवून भगवान बुद्धांना आव्हान करायचं आणि त्यांचं त्रिशरण मंत्र करायचा. भगवान बुद्धाच्या त्रिशरण मंत्र करताना आव्हान मुद्रा लावायची. आणि जेव्हा 24 तत्व जागृत करत असाल तेव्हा पृथ्वी मुद्रा आणि जी डायबिटीससाठी मुद्रा आहे ती मुद्रा करून दाखवते. प्रथम अनामिका, करंगळीच्या शेजारचं बोट आहे, त्याला अंगठ्याच्या मुळाशी लावून अंगठ्याने दाब द्यायचा. तसंच दोन्ही हाताच्या बोटाला ही मुद्रा डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आहे. बाकीची बोटं सरळ ठेवायचे दोन्ही हाताचे आणि जितके मिनिट साधना आहे
तर 10 मिनटं जर साधना आहे तर 5 मिनटं ही मुद्रा लावायची आणि 5 मिनटानंतर पृथ्वी मुद्रा. पृथ्वी मुद्रा बनवण्याची पद्धत अशी आहे, अनामिकाच्या टिप्सला अंगठ्याचा टिप जॉईन करायचं. ही झाली पृथ्वी मुद्रा. आणि परत एकदा की डायबेटिक मुद्रा ही आहे. ही 5 मिनटं आणि ती 5 मिनटं धरली तर डायबेटिक कंट्रोल व्हायला मदत होती. पण जेव्हा विचाराचाच विचार होत असतो, तर जेव्हा साधना करता तेव्हा साधनेच्या विचारात जेव्हा मुद्रा पकडली जाते त्याचे अनेक गुणा फायदे मिळतात. त्रिशरण मंत्र साधना सुरू होते. म्हणजे आता त्रिशरण मंत्र साधना कशी करायची तर त्याची सुरुवात आता असं सांगते. त्रिशरण मंत्र साधना सुरू होते. सुरू करताना उदाहरणासाठी मी एका व्यक्तीचा फोटो घेतला आहे. तुम्ही ज्याच्यावरती उपचार करायचा त्याचा फोटो घेऊ शकता किंवा स्वतःचाही फोटो घेऊ शकता. आणि स्वतःच्या फोटोवरती प्रथम आलुमा आज्ञाचक्रावर काढायचा आहे आणि हार्ट चक्रावर काढायचा आहे. आणि आलुमा कसा काढायचा आहे तर आलुमाचं हे मोठं चिन्ह असं करून दाखवलं आहे. वरती मोठी एक चांदणी आहे, खाली एक चांदणी आहे, मध्ये स्वास्तिक आहे, चारही दिशाला 4 गाठी करून सोडलेले आहेत. अशा प्रकारे व्यक्तीच्या फोटोवरती आलुमा प्रतीक चिन्ह काढायचा आहे आणि आज्ञाचक्र आणि हार्ट चक्रावरती आलुमा काढायचा आहे. आणि हा प्रयोग लागोपाठ 21 दिवस सकाळ संध्याकाळी करायचा आहे. वातावरणमध्ये बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामीची ध्वनी वाजत राहिली पाहिजे. तर ह्या 4 पॉईंट्सच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगते. पहिला पॉईंट असेल, भगवान बुद्धची प्रतिमा किंवा फोटो घ्यायचा, त्याच्यासमोर मेणबत्ती लावून ठेवायची, एक माळ आणि जो पेशंट आहे त्याचा फोटो किंवा पेशंटही समोर असेल तर तरी त्यांना झोपून आज्ञाचक्रावरती आणि हार्ट चक्रावरती तुम्ही हा प्रयोग करू शकता. दुसरा आहे, ज्या व्यक्तीवर उपचार करायचा आहे तर त्याच्या फोटोवर आज्ञाचक्रावर किंवा त्याच्या स्वतः व्यक्तीवर आज्ञाचक्रावर आणि हार्ट चक्रावरती आलुमा प्रतीक चिन्ह काढायचे. आणि आलुमा काढताना आलुमा काढून झाला आहे तर 108 वेळा आलुमाचा आणि हार्ट चक्रावर आलुमाचा मंत्र करायचा आहे. आणि जितकं तुमचं एका श्वासमध्ये होईल, तुम्हाला जेवढं तुमचं सामर्थ्य तेवढ्या वेळा तुम्हाला करायचं आहे. ह्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे, भगवान बुद्धचा त्रिशरण मंत्र 108 वेळा. आणि भगवान बुद्धचा मंत्र झाल्यानंतर भगवान बुद्धला मी ह्या व्यक्तीवर किंवा फोटोवर त्रिशरण मंत्र साधना करत आहे, तुमचा आशीर्वाद राहू द्या, कळत न कळत माझ्याकडून चुका झाल्या असतील त्यासाठी मला माफी असावी. नंतर व्यक्तीसाठी प्रार्थना करायची. नंतर व्यक्तीसाठी काय प्रार्थना करायची, ह्या व्यक्तीची डायबिटीस कंट्रोलमध्ये राहण्यासाठी योग्य उपचार सुरू झाले आहेत, औषधी डायबिटीजला बरं करत आहे आणि डायबिटीस कायमस्वरूपी कंट्रोलमध्ये आहे, अशी ही प्रार्थना 3 वाक्यात करायची. आणि भगवान बुद्धाचा आशीर्वाद मिळाला म्हणून भगवान बुद्धांना 3 वेळा धन्यवाद 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 द्यायचा. आणि नंतर शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीरात 24 तत्वावर आणि मुद्रा आणि मंत्राची सुरुवात करणे आणि मुद्रा पकडणे. तर आज आहे ती मुद्रा की पृथ्वी तत्वाची मुद्रा आणि डायबेटिकची मुद्रा. पण प्रयोग पहिला मी करून दाखवते. आलुमा प्रत्येक ज्या फोटो तुम्ही उदाहरणार्थ घेतला आहे, स्वतःचा घेतला आहे पेशंटचा, आलुमा काढताना 108ची जी बेरीज आहे, 108, 8 आणि 1 9, तुम्ही 9 वेळा मंत्र करणार आहे आलुमा. पहिले आज्ञाचक्रावर आणि त्यानंतर हार्ट चक्रावर. पण त्याच्या पूर्वी मी भगवान बुद्धांना आवाहन करण्यासाठी त्रिशरण मंत्र 108 वेळा करणार आहे, तोही मी मंत्र 9 वेळा करणार आहे. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. धन्यवाद. भगवान बुद्धची ऊर्जा आली, आशीर्वाद दिला. आता ह्या जो बी पेशंट आहे त्याच्या कपाळावरती आज्ञाचक्रावरती आलुमा काढणार आहे. तर आलुमा काढून झाला आहे, पण मी आलुमाचा उच्चार 9 वेळा करणार आहे. आलुमा 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 आलुमा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आलुमा प्रतीकचिन्ह
काढून झालं आहे, त्याचा मंत्र उच्चार झाला आहे. आता आज्ञाचक्र, आज्ञाचक्रावरती आलुमा काढून झाला आहे. आता आलुमा आज्ञाचक्रासाठी परत मंत्र करणार आहे. आलुमा 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 आलुमा. धन्यवाद. आज्ञाचक्रावर बी आलुमा काढून झाला आहे आणि हार्ट चक्रावरती बी आलुमा काढून झाला. आता मी भगवान बुद्धांना प्रार्थना करते की आज्ञाचक्रावरती ह्यांच्या शरीरामध्ये जे पण नकारात्मक भावना आहे, ऊर्जा आहे, ही सगळी आज्ञाचक्रातून निघून जावी. आणि हार्ट चक्रावरती आलुमा काढला, त्याच्यासाठी भगवान बुद्धची ऊर्जांनी हार्ट चक्रावरती आशीर्वाद द्यावा की ह्यांचा डायबिटिकचा रोग कायमस्वरूपी बरा झाला आहे, ह्यांना आरोग्य सुख प्राप्त झालं आहे आणि ह्यांना जे बी जीवनात हवं आहे ते सगळं काही मिळत आहे. असं भगवान बुद्धाचा आशीर्वाद हार्ट चक्राला मिळाला आहे, आज्ञाचक्राला मिळाला आहे की प्रथम शरीरामधली मनातली पूर्ण नकारात्मक ऊर्जा बाहेर पडली आहे. पूर्ण नकारात्मक ऊर्जा बाहेर पडल्यावर माणूस हलका होतो, शांत होतो आणि नंतर मग त्याच्यात काही भरता येतं. तर भगवान बुद्धांचा आशीर्वाद झाला आहे दोन्हीकडं. आता मी भगवान बुद्धांना नमस्कार करते आणि त्यांना धन्यवाद देते की तुम्ही आला आणि ह्या पेशंटला आज्ञाचक्रावर आशीर्वाद दिला, हार्ट चक्रावर आशीर्वाद दिला आणि डायबेटिक रोग बरा होण्यास जे जे आशीर्वाद स्वरूप पाहिजे होते ते सर्व तुम्ही दिला. त्यांना त्यासाठी तुम्हाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शरीरात 24 तत्व आहेत, 12 तत्व लेफ्ट आणि राईट साईड असे दोन्ही विभाजन 24 तत्वाचं आहे. तर शरीरामध्ये प्रमुख 7 चक्र आहेत. 7 चक्र, 5 कोश, 5 तत्व या संबंधित मंत्र. मूलाधार चक्रासाठी मंत्र आहे लम आणि पृथ्वी तत्व आहे. स्वाधिष्ठान चक्राचा जो तत्व आहे जल, वम मंत्र आहे. मणिपूर चक्राचा मंत्र आहे रम, अग्नितत्व आहे. अनाहत चक्राचा मंत्र आहे यम, वायू तत्व आहे. विशुद्धी चक्राचा मंत्र आहे हम, आकाश तत्व आहे. आज्ञा चक्राचा मंत्र आहे ओम आणि सहस्त्रार चक्राचा मंत्र आहे ओम. 7 चक्र, 5 तत्व आणि 5 कोश ऊर्जान्वित करण्यासाठी मंत्र एकत्र मी करणार आहे. मंत्र मी 7 वेळा करणार आहे. मंत्र लम वम रम यम हम ओम ओम. 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 धन्यवाद. अशा प्रकारे 7 चक्र, 5 तत्व, 5 कोश ऊर्जान्वित झाल्या. आता शरीरात 72,000 नाडी आहेत आणि 3 नाडीवर मंत्र करून 72,000 नाडी ऊर्जान्वित करणार. हे सूक्ष्म शरीरात सूक्ष्म रूपात असतात. डाव्या नाडीसाठी लेफ्ट साईडसाठी मंत्र आहे. मी हा मंत्र 9 वेळा करणार आहे. डाव्या साईडला, लेफ्ट साईडला डावा स्वर. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो बुद्धाय. 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 धन्यवाद. आता उजवा स्वर राईट साईड. राईट साईडसाठी मंत्र नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो संघाय नमो धम्माय. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो धम्माय.
नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो धम्माय। 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 धन्यवाद। आता मध्यस्वर, मध्यस्वरला नाव आहे सुषुम्ना नाडी, मध्य नाडी। मंत्र आहे नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो संघाय। 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 धन्यवाद। ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियासाठी पंचशील मंत्र। हा मंत्र मी 9 वेळा म्हणणार आहे। पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि। अदिन्नदान वेरमणी सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचार वेरमणी सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि। सूरामेर मज्जपमाठान वेरमणी सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि। अदिन्नदान वेरमणी सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचार वेरमणी सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि। सूरामेर मज्जपमाठान वेरमणी सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि। अदिन्नदान वेरमणी सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचार वेरमणी सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि। सूरामेर मज्जपमादठान वेरमणी सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि। अदिन्नदान वेरमणी सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचार वेरमणी सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि। सूरामेर मज्जपमादठान वेरमणी सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि। अदिन्नदान वेरमणी सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचार वेरमणी सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि। सूरामेर मज्जपमादठान वेरमणी सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि। अदिन्नदान वेरमणी सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचार वेरमणी सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि। सूरामेर मज्जपमादठान वेरमणी सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि। अदिन्नदान वेरमणी सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचार वेरमणी सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि। सूरामेर मज्जपमादठान वेरमणी सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि। अदिन्नदान वेरमणी सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचार वेरमणी सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि। सूरामेर मज्जपमादठान वेरमणी सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि। अदिन्नदान वेरमणी सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचार वेरमणी सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि। सूरामेर मज्जपमादठान वेरमणी सिक्खापदं समादियामि। धन्यवाद। 9 वेळा पंचशील मंत्राचा उच्चार केला। पंचशील मंत्राचा अर्थ असा आहे की ज्याही वाईट नकारात्मक गोष्टी आहेत त्या करायच्या नाही आणि ती करण्याची वेळ येऊ नये। आता दोन्ही हातासाठी मंत्र। नमो बुद्धाय नमामि। 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 धन्यवाद। दोन्ही हात चांगल्या कामासाठी वापरले जावे ह्यासाठी परिस्थिती चांगली आणि हाताचा सदुपयोग झाला पाहिजे त्यासाठी हा मंत्र। आता दोन्ही पायांसाठी मंत्र। पायांचा बी प्रयोग जिथं जायचं आहे ते शुभ ठिकाण आपल्यासाठी आणि इतरांसाठी असावे। दोन्ही पायासाठी मंत्र।
नमो धम्माय नमामि, 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 नमो धम्माय नमामि. धन्यवाद. तोंडासाठी, मुखासाठी मंत्र, जे बोललं जाईल ते शुभ, इतरांसाठी आणि स्वतःसाठी. तोंडासाठी मंत्र, नमो संघाय नमामि, 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 नमो संघाय नमामि. धन्यवाद. शरीरामध्ये मेल आणि फिमेल अशा दोन एनर्जी आहेत, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. लेफ्ट ब्रेनला ॲक्टिवेट करण्यासाठी मंत्र करणे गरजेचे आहे. तर लेफ्ट ब्रेन फिमेल एनर्जी आहे. ग्रीन तारा माँ, तिब्बतमध्ये माँ तारा आणि त्यांचे 5 स्वरूप यांना बोधिसत्वाच्या रूपात मानले जाते. 5 रूपापैकी ग्रीन तारा माँची पूजा केली जाते, मंत्र केला जातो. माँ ताराचे स्वरूप हिरव्या रंगाचे आहे. माँ तारा ज्ञान, बुद्धी, ऐश्वर्य, सुख, समृद्धीची देवी आहे. माँ ताराला सूर्य उदयची देवी मानली जाते. मनोकामना पूर्ण होते. मनाची, शरीराची शक्ती बलवान होते. शरीरातील 24 तत्व संतुलित होतात. माँ ताराचा मंत्र मी 9 वेळा करणार आहे. ओम तारे तू रे सोहा, 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 ओम तारे तू रे सोहा. धन्यवाद. आता जी तुम्ही मुद्रा पकडलेली आहे, डायबेटिक मुद्रा किंवा पृथ्वी मुद्रा, तर तुम्हाला ही मुद्रा 3 वेळा धन्यवाद देऊन सोडायची आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी मंत्र करत असताना मुद्रा पकडू शकत नाही. आता तुम्ही मुद्रा सोडलेली आहे. आता मुद्रा सोडल्यानंतर इच्छापूर्तीचा मंत्र करायचा आहे. तर इच्छापूर्तीचा मंत्र प्रथम मी 9 वेळा करणार आहे. ओम मणि पद्मेहम, 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 ओम मणि पद्मेहम. हा मी ब्रह्मांडमध्ये मंत्र बोलून दाखवला. आता हाच मंत्र ब्रह्मांडीय ऊर्जाच्या माध्यमातून पहिली इच्छा, 3 इच्छा डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी 3 इच्छा लिहिल्या. 3 इच्छांना ही ऊर्जा, तर 3 वेळा मी मंत्र करणार आहे. आता प्रथम पहिल्या जी इच्छा आहे, डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यासाठी योग्य उपचार मिळाला आहे, ह्याच्यासाठी मी मंत्र करणार आहे. मंत्र आहे ओम मणि पद्मेहम, 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 ओम मणि पद्मेहम. 9 वेळा झालं आहे. धन्यवाद. आता ही इच्छा मी 9 वेळा बोलणार आहे. डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यासाठी योग्य उपचार मिळाला आहे. डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यासाठी योग्य उपचार मिळाला आहे. डायबिटीज कंट्रोल राहण्यासाठी योग्य उपचार मिळाला आहे. डायबिटीज कंट्रोलमध्ये 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 राहण्यासाठी योग्य उपचार मिळाला आहे. धन्यवाद. मी 9 वेळा, पण जो भी जातक करणार असेल, जो भी व्यक्ती हे करणार असेल, त्यांना 108 वेळा युनिव्हर्सलमध्ये टाकायचे. जेवढ्या वेळा टाकलं जातं ते तेवढ्या फास्ट त्याचं जे देतात तेच परत येते. आता दुसरी इच्छा जी आहे, औषधी डायबिटिकला कंट्रोल करत आहे. जी पण औषधीचं स्वरूप असू शकतं. कुणी ध्यान करतं, योग करतं, साधना करतं, जो बी आहे त्याला औषधी समजायचं. आता मंत्र, दुसऱ्या इच्छेसाठी मंत्र असा राहणार आहे. ओम मणि पद्मेहम, 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 ओम मणि पद्मेहम. धन्यवाद. तर ही दुसरी इच्छा आहे, ही 9 वेळा बोलणार आहे. औषधी डायबिटिकला कंट्रोल करत आहे. औषधी डायबिटीजला 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 कंट्रोल करत आहे. धन्यवाद. आता 3ऱ्या वेळा मंत्र करणार आहे इच्छापूर्तीसाठी. ओम मणि पद्मेहम, 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 ओम मणि पद्मेहम. धन्यवाद. ओम मणि पद्मेहमची ऊर्जा मी 3ऱ्या इच्छाला लावणार. तिसरी इच्छा आहे डायबिटीज कायम
कंट्रोलमध्ये आहे. डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये आहे. डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये आहे. डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये आहे. डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये आहे. डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये आहे. डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये आहे. डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये आहे. डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये आहे. अशा प्रकारे तिन्ही इच्छांसाठी इच्छापूर्ती मंत्र ओम मणी पद्मेहम लावून ऊर्जा दिली आहे. आता भगवान बुद्धचा आशीर्वाद मिळत आहे आणि एक एक करून सुरुवात झालेली आहे रोग डायबिटीस बरं होण्याला. चांगले वाईट कर्मचे सिद्धांत. कर्म चांगले असेल तर परिणाम चांगले मिळतात. कर्म वाईट असेल तर परिणाम वाईट मिळतात. वाईट खराब कर्म फेडण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहे. शुद्ध आचरण ठेवणे, भगवान बुद्धचे त्रिशरण मंत्र साधना करणे, पंचशीलचे नियम स्वतः पाळणे, इतरांनाही सांगणे, दान देणे. तिसरा दान देणे, प्रत्येक जीवाची आपल्या सामर्थ्यानुसार मदत करणे, सेवा करणे. भगवान बुद्धची शिकवण आहे तिचा प्रसार आणि प्रचार करणे. कर्म कमी करण्यासाठी कुकर्म किंवा वाईट कर्म हे कमी कमी होत जातील. प्रकृती कोणाही बरोबर वाईट करत नाही. कर्माची फळे भोगावी लागतात. तुम्ही कोणाला दुखी केले असेल तर तुम्हालाही कोणी दुखी करेल. न कळत चुका झाल्या असतील त्या फेडण्यासाठी त्रिशरण मंत्र साधना अवश्य करावी. कर्माची फळे काही कर्म असे असतात त्यांची परतफेड झाल्याशिवाय मार्ग मोकळा होत नाही. कर्म या जन्माचे असो व मागच्या जन्माचे असो ते फेडावेच लागतात. कर्म फेडण्याचे 2 प्रकार आहे, माफी मागणे आणि माफ करणे. दान देणे दुसरा प्रकार आहे. दान देणे आपल्या सामर्थ्यानुसार. दान देण्याचेही 2 प्रकार आहेत, भौतिक वस्तूचे दान, अन्न वस्त्र निवारा सर्व जीवांसाठी. दुसरा दान आहे ज्ञानाचे दान. त्रिशरण मंत्र साधना स्वतः करणे, इतरांनाही सांगणे. स्वतः पंचशीलचे नियम पालन करणे, इतरांनाही सांगणे. कर्म फेडण्यासाठी आज रात्रीपासून सुरू करणे. झोपण्यापूर्वी मंत्र करणे. 5 मिनिट तुम्हाला हा मंत्र करायचा आहे. मी सर्वांना माफ केले, सर्वांनी मला माफ केले, मी स्वतःला माफ केले. मी सर्वांना माफ केले, सर्वांनी मला माफ केले, मी स्वतःला माफ केले. मी सर्वांना माफ केले, सर्वांनी मला माफ केले, मी स्वतःला माफ केले. मी सर्वांना माफ केले, सर्वांनी मला माफ केले, मी स्वतःला माफ केले. मी सर्वांना माफ केले, सर्वांनी मला माफ केले आणि मी स्वतःला माफ केले. 5 मिनिट झाल्यानंतर झोपी जाणे. हा प्रकार 21 दिवस लागोपाठ करणे. नेहमी सत्य बोलणे, कोणत्याही प्रकारचा धोका देऊ नये. ब्रह्मांडीय ऊर्जाला धन्यवाद देणे आणि आभार व्यक्त करणे. या ब्रह्मांडने मला आईवडील दिले, कुटुंब, आरोग्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धनलाभ, मानसन्मान, पद, प्रतिष्ठा, अजूनही बरेच काही दिले. त्यासाठी त्रिवार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, आभार आभार आभार. भौतिक शरीरचे आईवडील, भाऊ बहीण, शिक्षक, गुरु, साधू, संत, भगवान, नातेवाईक, जवळपासचे लोक, समाज, सोसायटी, देश, प्रांत, विश्व या सर्वांनी मला आजपर्यंत जे जे दिले आहे त्यासाठी यांना त्रिवार धन्यवाद 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 धन्यवाद, आभार आभार आभार. त्रिशरण मंत्र साधना प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन होत असते. ज्या लोकांना आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी साधना करायची आहे त्या लोकांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून नाव आणि मोबाईल नंबर पाठवावा. तुमचे नाव नोंदवून घेण्यात येईल. साधना फ्री आहे, शुल्क आकारले जात नाही. साधनाचा अवश्य लाभ घ्यावा. आपण सर्वांनी मला ऐकले त्यासाठी धन्यवाद. सर्वांचे मंगल हो. सर्वात स्थित दिव्य आत्म्यास माझे सत नमन. धन्यवाद.